शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. त्याचप्रमाणे डॉक्टर किसानच्या ॲप्लिकेशनला देखील स्वागत करतो. त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट, इंस्टा पेज असेल, फेसबुक पेजला तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करा. नवीन नवीन माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहील. आजचा व्हिडिओचा विषय प्रामुख्याने 2025 आणि 2026चा खरड छाटणीच्या सीझनमध्ये कोणता बदल नाही केला तर बागा फेल जाऊ शकतात, त्या संदर्भामध्ये व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. बघा मित्रांनो, 2025चा जर आपण खरड छाटणीचा सीझन बघितला तर संपूर्ण मे मध्ये पाऊस पडला, जवळजवळ 5-6 मे पासून तर जून मध्ये देखील, म्हणजे जवळजवळ या वर्षी पावसाने 2 महिने ओढ दिली आणि बऱ्याच ठिकाणी हीट ट्रेस आणि टेम्परेचर मध्ये काडी तुम्हाला तपकिरी रंगाची दिसते. काडी तपकिरी रंगाची दिसते, पण तिच्यामध्ये जो सूक्ष्म गड तयार झाला त्याचा पीत आतमध्ये चांगला तयार होतो का, त्या गडाचं पालन पोषण चांगलं होतं का, आणि तिथं तुम्ही कोणत्या चुका त्या ठिकाणी करतात आणि त्याच्यामुळं तुमची बाग या 2026च्या सीझनला देखील कमी अधिक प्रमाणात येणं, त्याचप्रमाणे फेल सुद्धा जाऊ शकते. मग त्याच्यासाठी आपल्याला या अंतिम टप्प्यामध्ये काय बदल करायचे? काडी जरी तपकिरी झाली, दादा कैची आण रे, काडी जरी तपकिरी झाली तर काय करायचं? काडी 2-3 वेळा चेक करा, पीच व्हाईट दिसतो. हे बघा, असं खुडाफुटीला जर घड आले तर 100% तुमच्याकडे काम चांगलं आहे. हे बघा, खुडाफुटीला किती मोठे घड आलेले पुढं. हे जर असतील तर तुमचे खूप चांगले लक्षण आहे. पाठीमागं पण दाखव, जिथं खुडाफुटीला, हे बघ इथं आलेले, इथं पण दिसत आहे तुला, तिथं पण दिसत आहे. मित्रांनो, प्रामुख्याने सांगायचं तात्पर्य एकच आहे की मी आज तुम्हाला खूप महत्त्वाचा मोलाचा सल्ला त्या ठिकाणी देणार आहे. आता ही सप्त्यांच्या पुढं आपण काडी कट केली, अजून हिला एक साधारणतः 90-95 दिवसाची बाग आहे. 30 दिवसामध्ये ही परिपक्व होणार आहे. आज परिस्थिती कशी आपण बघू. हे बघा, पूर्ण पांढरं दिसतंय, याला आपण पिवळसर करणार, पूर्ण तपकिरी रंगाचं पुढच्या 1 महिन्यामध्ये करणार. त्यासाठी आपल्याला नुसती काडी तपकिरी दिसते म्हणून काडी परिपक्व झाली हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. आणि पाणी द्यायला अजिबात घाबरू नका. पाणी कंटिन्यू द्या. जोपर्यंत तुमच्या गल्ल्यांमधून पाणी वाहत नाही, भरपेट पाऊस होत नाही, तोपर्यंत तणनाशकचा विचार करू नका. पाणी भरपूर द्या, खताचं नियोजन ठेवा, फवारण्या देखील सुरू ठेवा, पानं देखील टिकवणं गरजेचं आहे. खुडाफुटी देखील, या ज्या खुडाफुटी आहे ह्या काय करायच्या आहे, या काढून घ्यायच्या. तुम्हाला या खुडाफुटी एकदा काढूनच घ्यायचे, शेवट लास्ट. तेव्हा गड आले काढून घ्या. हे चांगल्या गर्भधारणेचे लक्षण आहे. खूप चांगली गर्भधारणा होते इथं असं लक्षण आहे. तर काय करायचं, तुम्हाला 1-2 फवारण्या मी सांगतो आणि ड्रिपचं ॲप्लिकेशन देखील एक सांगतो. ते करणंही करण्यात तुमचा चुना मोरचू सल्फरचे 2-3-4 फवारण्या यावर्षी झाल्या तरी चालतील. तुम्हाला काय करायचंय, महत्त्वाची गोष्ट नीट लक्षात घ्या. या स्टेजला तुम्हाला पहिली फवारणी करायची जर तुमच्या पानांवर कुठलाही त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव नाहीये. अशा वेळेस जर तुमच्याकडे थोड्याफार प्रमाणामध्ये करपा असेल, डावणी असेल, तिथं चुना मोरचूचा बोर्डोचा स्प्रे तुमचा जातोय. बोर्डो बरोबर एखाद्या वेळेस टिल्ट घ्या, एखाद्या वेळेस एसओपी घ्या. प्रामुख्याने या स्टेजला जर पांढरं आतमध्ये दिसतंय तिथं फवारणी करा. नीट लक्षात घ्या, खूप महत्वाची फवारणी आहे. तिथं 200 लिटर पाण्याला बर्ड कव्हर 500 मिली, बर्ड कव्हर 500 मिली. 8 दिवसात तुम्ही परत एकदा काडी कापून बघा, तुम्हाला पिवळसर पीत आतमध्ये दिसेल. 100% छातीटोकपणे सांगतो. बर्ड कव्हर 500 मिली, त्याच्यासोबत तुम्हाला 0-42-47 ही जी ग्रेड आहे मास्टरची, ती 1 किलो घ्या. मास्टरची 1 किलो ग्रेड त्या ठिकाणी घ्यायची. 0-42-47 1 किलो, बर्ड कव्हर 500 मिली आणि बोरान 150 ग्रॅम, असा एक स्प्रे तुम्ही या स्टेजला करून घ्या. याच्यानंतर 4-5 दिवसाचा कालावधी जाऊ द्या. एक चांगला बोर्डोचा स्प्रे करत असताना इन्स्टंट चुना 400 ते 500 600 ग्रॅम घ्या. मोरचूद 1000 ते 1200 ग्रॅम 1.25 किलोपर्यंत घ्या. सल्फर 200 ग्रॅम घ्या. त्याच्यात टिल्ट 25 मिली घ्या. आणि त्यानंतर जमिनीतून तुम्ही जर मी सांगितलेली स्लरी 4 स्ट्रोक निवळीची दिलेली असेल तर अतिउत्तम, नसल दिली तर ती द्या. ती दिली असेल तर जमिनीतून तुम्हाला या जमिनीतून ड्रिपमधून काय द्यायचंय नीट लक्षात घ्या. इथं तुम्हाला जमिनीतून द्यायचं एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक मास्टर रूट किट 1 नग, 4 किलो गूळ, 12 ते 18 अंडी एकत्र भिजून घ्या. रात्रभर भिजून घ्या आणि ते ड्रिपमधून सोडा. खूप गरजेचं ॲप्लिकेशन आहे, नाहीतर दगा दिल्याशिवाय बाग तुम्हाला राहणार नाही. काडी फक्त तपकिरी दिसेल, पीत चांगला तयार होणार नाही, सूक्ष्मगडाचं पालन पोषण चांगलं होणार नाही, पानं चांगले राहतील, काडी तपकिरी दिसेल.
गोळीबारची छाटणी येईल, छाटणी कराल त्यावेळेस अवकाळी पाऊस येईल, कदाचित नाही येणार. बाळीवर घड जाण्याचे चान्सेस जास्त राहतील, सक्षम घड बाहेर निघणार नाही. म्हणून हे ॲप्लिकेशन झाल्यानंतर बर्ड कव्हर 042-47 बोरांचा स्प्रे झाला, चुना मोरचूस सल्फरचा स्प्रे झाला. शेवटचा स्प्रे चुना मोरचूसचा द्यायच्या अगोदर म्हणजे साधारणतः ऑगस्टपर्यंत आपल्याला फवारण्या चालू ठेवायच्या आहे. आणि त्याच्या अगोदर एक महत्त्वाची फवारणी करत असताना चांगल्या दर्जाचं CPPU, ॲजिटेक CPPU घ्या किंवा चांगल्या दर्जाचं बिलातलं CPPU घ्या. 200 लिटरला त्या ठिकाणी 200 मिली घ्या. त्याच्यासोबत 05234 1 किलो घ्या. अँट्राकॉल किंवा Z78 हे बुरशीनाशक 400 ग्रॅम घ्या. त्याच्यानंतर एक लास्टचा बोर्डोचा स्प्रे देत असताना चौथा किंवा पाचवा स्प्रे तुम्ही देऊ शकतात बोर्डोचा. ऑगस्ट ते जुलै एंडिंग किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये तो स्प्रे द्यायचा आहे तुम्हाला. तिथून तुम्हाला थांबून घ्यायचं आहे. पाणी मात्र तुम्ही जोपर्यंत भरपेट पाऊस होत नाही तोपर्यंत द्या. निवळी दिली नसल 4 स्ट्रोकची सिंगल सुपर फॉस्फेट निवळी 4 किलो गुळासोबत जर दिलेली नसेल तर ती तपकिरी जरी काडी झाली असेल, व्हाईट काडी असेल तरी ती स्लरी 100% देऊन घ्या. आणि खुडाफुटीला घड येत आहे म्हणजे आपल्याकडे खूप माल येईल ही देखील आपल्या मनामध्ये 100% ते खरं आहे. पण त्याच्यासाठी पुढचं हे काम करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. घड 100% तयार झालाय, त्या घडाचं पालन पोषण चांगलं करायचंय. काडीचा पीत आपल्या गोळीबार छाटणीच्या 1 महिना अगोदर आतमध्ये वरतून काडी तपकिरी दिसते तेवढा आतमध्ये गर्द तपकिरी रंग झाला पाहिजे. त्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगतोय. आता नीट लक्षात घ्या. ॲजिटेक CPPU 05234 1 किलो, CPPU 200 मिली, अँट्राकॉल 500 ग्रॅम. त्याच्यानंतर तुम्ही ड्रिपमधून द्यायचं एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक मास्टर रूट किट 1 नग आणि 4 किलो गुळ एकत्र भिजून तुम्हाला साधारणतः 20-25 जुलैला ते 5 ऑगस्टपर्यंत हे ॲप्लिकेशन तुमचं 120 दिवस असतील, 130 असेल, 100 असेल तरी हे ॲप्लिकेशन द्या म्हणजे द्या. 100% तुम्हाला बागेत चांगला घड बाहेर काढायचा आहे. त्याचा पोत चांगला निघाला पाहिजे, त्याच्या ब्रँचेस चांगल्या निघाल्या पाहिजे, त्याची बेरी साईज चांगली झाली पाहिजे. हे काम आत्ताच आपल्याला करायचं आहे. अक्षरशः कळकळीने तुम्हाला बरेच दिवस झाले द्राक्षाचा खरड छाटणीचा व्हिडिओ मी दिला नाही. प्रामुख्याने व्हिडिओ देण्याचं कारण एक आहे की जे डॉक्टर किसानला रजिस्टर शेतकरी त्यांना शेड्यूलमध्ये या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न पाठवतोय मी. त्यांनी देखील त्याचा अवलंब करायचा आहे. 100% थांबायचं नाहीये. नाहीतर काडी तपकिरी झाली, सपक्यांच्या पुढे 3-4 डोळे पिकले. आता आपल्याला टेन्शन नाही, पानं चांगले, खुडाफुटीला किंवा बगल फुटीला वरती घड निघताय म्हणजे 100% आपल्याला यावर्षी माल मिळणार आहे. हे जो काही गैरसमज आहे तो थोडासा डोक्यातून काढून टाका. नाहीतर 2025 आणि 2026 यामध्ये बदल काय आहे. 2025ला मे मध्ये पाऊस झाला, जूनमध्ये देखील पाऊस झाला. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पानं टिकवायला खूप अडचणी आला. पानं टिकले नाही, काडीची परिपक्वता झाली नाही. 40-50% बागा उभ्या राहिल्या. 30% बागांना चांगला माल आला, 30-35% बागांना कमी जास्त माल आला. बाजारभाव चांगला मिळाला, ठीक आहे. कमी मालामध्ये बऱ्यापैकी पैसे झाले, खर्च तेवढाच करावा लागतो. यावर्षी आपल्याला टार्गेट ठेवायचं एक्सपोर्टचं काम करत असताना 12 ते 14 टन माल आपल्याला मिळाला पाहिजे. लोकलचं काम करत असताना 16-17 टन माल मिळाला पाहिजे. वर्षभराचा खर्च आपला 2.5-3 लाखाच्या वरती जायला नको. 25 रुपये 30 रुपये लोकलचा दर मिळतोय. 180-170 क्विंटल माल काढला, 5-6 लाख रुपये हातात येतात. अर्धे पैसे हातात राहिले पाहिजे. एक्सपोर्टचं मार्केट आपण मिनिमम 60-70 रुपये धरलं, 14 टन माल गेला. लक्षात घ्या, त्या ठिकाणी 8-9 लाख रुपये आपल्या हातात येतात. 3 लाख खर्च असताना 4-5 लाख रुपये आपल्या खिशात राहिले पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे शेवटच्या 1 महिन्यामध्ये अशा पद्धतीने काम करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. शेवटचा स्प्रे देताना चुना इन्स्टंट 500-600 ग्रॅम तो ऑगस्टमध्ये तुम्ही द्याल. आणि जे रिकटच्या बागा आहे, नवीन बागा आहे, त्यांना ऑगस्ट एंडपर्यंत सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यापर्यंत शेड्यूल त्या ठिकाणी चालू ठेवणं गरजेचं आहे. पानं टिकवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर महत्त्वाच्या 2-3 गोष्टी तुम्हाला मी सांगतो. पाणी अजिबात थांबू नका. पाणी जोपर्यंत पाऊस तुमच्याकडे भरपेट होत नाही, गल्लीतून पाणी वाहत नाही, ट्रॅक्टर घुसणार नाही 2-4 दिवस, तोपर्यंत बागेला पाणी द्यायचं बंद करू नका. खत व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन योग्य वेळी योग्य व्यवस्थित तुमची काडी मॅच्युरिटीकडे वळाली. पोटॅशचा वापर करा. मी सांगितलेलं जे ॲप्लिकेशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तुमचा रूट झोन त्या ठिकाणी चांगला कसा चालू राहील आणि दिलेले खतं आपटे कसे होतील, वेली सशक्त कशी राहील, वेलीमध्ये स्टोरेज चांगलं कसं तयार होईल, स्टोरेज चांगलं कसं तयार होईल, तुमचे पानं शेवटपर्यंत इथे पॉनची फवारणी करेपर्यंत पानांची कार्यक्षमता चांगली राहून त्या ठिकाणी वेलीमध्ये एक्सेस
स्टोरेज त्या ठिकाणी पानांद्वारे अन्न निर्मिती होणार आहे आणि ती अन्न निर्मिती वेलीमध्ये खोडापर्यंत जाऊन साठणार आहे आणि ते स्टोरेज तुम्हाला गोडीबार छाटणीमध्ये कामाला येणार आहे. ज्यावेळेस 11व्या-12व्या दिवशी पोंग्यातून घड बाहेर निघतो त्यावेळेस स्टोरेजच तुम्हाला काम येणार आहे. तुम्ही केलेला सूक्ष्मगड जो तयार केलेला आहे त्याचं पालन पोषण करण्यामध्ये जर तुम्ही कमी पडले तर नक्कीच परत एकदा 2025 सारखी परिस्थिती तुमच्या समोर उभी राहू शकते. मग आला रे आला, गेला रे गेला आणि त्याच्यासाठी घड जिरू नये म्हणून असंख्य फवारण्या त्या ठिकाणी सायटोकाइनच्या फवारण्या असतील, वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या फवारण्या तुम्ही करतात. त्या न करता आत्ताच जर हे थोडंसं काम काळजीपूर्वक तुम्ही केलं तर खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला गोडीबार छाटणीमध्ये पाहायला मिळेल. आणि खाली जे गवत आहे तणनाशकला घाई करू नका. आणि मिलीबग सुद्धा त्या ठिकाणी मिलीबगचा एक वेगळा व्हिडिओ देईल. मिलीबग यावर्षी जास्त चाल करतोय कारण धो पाऊस अजून झाला नाही. गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाले, तो बऱ्यापैकी वाश होऊन गेला होता. तिथेही घाबरू नका. चांगला पाऊस झाल्यानंतर जर एक्सपोर्टच्या बागा असतील तिथं एकरी 300-400 ग्रॅम डेंटासूची ड्रिंचिंग करा. वरती ॲप्लॉड नुवांनी खोड ओलांडे धुवून घ्या, बरोबर. आणि जर तुमचं लोकलचं काम आहे स्लेअर प्रोची ड्रिंचिंग करा, पण पाऊस चांगला होऊ द्या तेव्हाही ड्रिंचिंग करा. आणि ज्या वेळेस तुम्ही तणनाशक मारणार आहात तणनाशकला थोडं थांबून घ्या, चांगला पाऊस होऊ द्या, तण वाढू द्या. बागेत एक्सेस नायट्रोजनला त्या ठिकाणी हवेतील नायट्रोजन असेल, वेलीमध्ये एक्सेस नायट्रोजन होत असेल तो गवताकडं खाली खेचला जाईल. मुळांद्वारे द्राक्षवेली जास्त नायट्रोजन खेचणार नाही, म्हणजे फुडाफुटी तुम्हाला जास्त हे होणार नाही. तणनाशक मारताना एक काम करायचं, तणनाशक कोणतं, कधी आणि कसं मारायचं त्याचा एक स्पेशल व्हिडिओ, त्याच्याबरोबर कुठलं कीटकनाशक वापरायचं, स्टिकर वापरायचं का नाही, कोणतं गवत असताना कोणतं तणनाशकाचा वापर करायचा, या सगळ्या गोष्टींचा एक स्पेशल व्हिडिओ लवकरच मी देईल. तणनाशक मारायच्या जास्त लवकर भानगडीत पडू नका. जर तुमच्याकडे ग्रास कटरची व्यवस्था असेल तर तण चांगलं वाढल्यानंतर ग्रास कटरनी तुम्ही पूर्ण बेडवर हे गवत जर असं वाढलं त्याला ग्रास कटरनी बेडवर तुम्ही टाकू शकता. चांगलं मल्चिंग आणि तिथं कंपोस्ट खत गांडुळाची निर्मिती होईल. चांगला तुमचा बेड भुसभुशीत राहील आणि त्याचा फायदा गोडीबार छाटणीमध्ये होईल. तर या सगळ्या गोष्टी करत असताना मित्रांनो व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीत तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहू नका. धन्यवाद.